विद्यार्थी मित्रो नमस्ते। आज आपण 12वी सायकोलॉजी टॉपिक नंबर 4 कॉग्निटिव्ह प्रोसेस किंवा ज्याला आपण बोधात्मक प्रक्रिया असं म्हणतो आहे, या बोधात्मक प्रक्रिया या टॉपिकमधील या प्रकरणामधील अवधानाची अंगे किंवा ज्याला आपण अवधानाच्या बाजू असं म्हणू शकतो किंवा त्याला दुसरंही अजून एक या ठिकाणी नाव आपल्याला सांगता येईल, अवधानाची वैशिष्ट्ये, त्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अटेन्शन किंवा कॉन्सन्ट्रेशन असं पण म्हणू शकतो। तर या घटकाचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे। विद्यार्थी मित्रो, गेल्या लेक्चरमध्ये आपण अवधान म्हणजे काय हे समजण्यासाठी वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांच्या व्याख्या आपण पाहिलेल्या होत्या, ज्यामध्ये गिलफोर्डची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेली होती। निवडक अथवा वेचक उद्दीपकाला जाणीवेच्या केंद्रस्थानी आणणं म्हणजे अवधान होय, किंवा ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे निवडक अथवा वेचक उद्दीपकाला जाणीवेच्या केंद्रस्थानी आणलं जातं त्याला आपण अवधान असं म्हणतो। नॉर्मन मनची डेफिनेशन पाहिली, गिलफोर्डची डेफिनेशन पाहिली, त्याचबरोबर मॅकडुगल या संशोधकांनी अवधानाबद्दलची जी डेफिनेशन दिलेली होती ती डेफिनेशनसुद्धा आपण गेल्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे। त्याच्यापुढे आपण अवधानाची नियामके किंवा ज्याला आपण अवधानावरती परिणाम करणारे घटक असं म्हणतो, त्यामध्ये बाह्य घटक आणि अंतर्गत घटक, ज्याला आपण वस्तुनिष्ठ घटक आणि व्यक्तिनिष्ठ घटक असं म्हणतो, याही घटकाचा आपण थोडक्यामध्ये आढावा घेतलेला होता। आता अवधानाच्या स्वरूपामध्ये अवधान ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया समजून घेत असताना व्यक्तीच्या सभोवताली हजारो उद्दीपक सतत घडत असतात, परिणाम करत असतात, व्यक्तीवरती परिणाम करत असतात। या सर्वाकडेच व्यक्ती लक्ष देत नाही आहे, तर त्यातील काही निवडक उद्दीपकाकडे व्यक्ती लक्ष देते, निवडक उद्दीपकाला जाणीवेच्या केंद्रस्थानी आणते। यावरून अवधान ही एक वेचक प्रक्रिया आहे, निवडक प्रक्रिया आहे। अवधान जेव्हा एखाद्या उद्दीपकाकडे आपण देत असतो त्यावेळी अवधान ही प्रक्रिया कशी चालते हे आपल्याला समजून घ्यायला हवं। अवधानाच्या स्वरूपामध्ये अवधानाच्या व्याख्येवरून अवधानाची अनेक वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील, पण आपण इथे अवधानाचं स्वरूप समजून घेत असताना अवधान ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया वेदन आणि इकडे संवेदन या दोघांच्या मध्ये चालते असं आपल्याला सांगतात। अवधान ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया वेदन, अवधान आणि संवेदन अशा पद्धतीने ही प्रक्रिया चालते। एखाद्या गोष्टीचं आपल्याला पहिल्यांदा सेन्सेशन होतं, वेदन होतं, जाणीव होते। एखाद्या उद्दीपकाची आपल्याला जाणीव झाल्यानंतर आपण त्या उद्दीपकावरती लक्ष केंद्रित करतो, त्याला आपण अवधान किंवा अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन असं आपण म्हणतो। आणि लक्ष दिल्यामुळे किंवा मन एकाग्र केल्यामुळे जेव्हा त्या उद्दीपकाचा अर्थ आपल्याला समजतो त्याला आपण संवेदन किंवा परसेप्शन असं म्हणतो। वेदन म्हणजे नुसती जाणीव आहे। उदाहरणार्थ विद्यार्थी मित्र हो, मी जर तुमच्यासमोर तुम्हाला यापूर्वी कधीही माहीत नसलेली काही फ्लॉवर्स जर आणली आणि त्या फ्लॉवरचा फ्रॅग्रन्स मी फक्त तुम्हाला दिला, स्मेल दिला, तर तुम्हाला हे समजणार नाही आहे की ही फुलं कशाची आहेत, हे फ्लॉवर्स कशाची आहेत। तुम्हाला फक्त हे फ्लॉवर्स आहेत एवढं समजेल, कारण त्याचा आकार, हे फ्लॉवर्स या कॅटेगरीमध्ये येत आहेत, त्याचा रंग, या गोष्टी तुम्हाला समजतील, पण नेमकं हे फ्लॉवर कशाचं आहे हे तुम्हाला माहिती नाही। म्हणजे फ्लॉवर्स आहेत तिथपर्यंतची जाणीव तुम्हाला झाली। वेदनामध्ये फक्त जाणीव असते, सेन्सेशनमध्ये जाणीव आहे। त्यानंतर जेव्हा आपण त्या उद्दीपकावरती लक्ष केंद्रित करतो, अवधान देतो, तेव्हा आपल्याला त्याविषयी अधिक माहिती मिळते। मी फ्लॉवर्स आणली, आता त्या फ्लॉवर्सबद्दल मी तुम्हाला जेव्हा माहिती सांगणार आहे फर्स्ट टाईम की हे फ्लॉवर्स कशाची आहेत, आता त्या फ्लॉवर्सचे सगळे गुणधर्म मी तुम्हाला सांगितलेले असतात, त्याचं नाव सांगितलेलं असतं, ते कुठल्या सीझनमध्ये येतं ते मी सांगितलेलं असतं, त्याचबरोबर त्याची काही वैशिष्ट्ये, रंग, आकार वगैरे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या असतात। आता परत ज्यावेळी मी ती फ्लॉवर्स जेव्हा तुमच्यासमोर प्रेझेंट करणार, घेऊन येणार, त्यावेळी तुम्हाला त्या फ्लॉवरचं नाव पटकन सांगता येणार। कारण का, सुरुवातीला फक्त मी जेव्हा तुम्हाला तुमच्यासमोर फ्लॉवर्स प्रेझेंट केली त्यावेळी फक्त तुम्हाला त्याचा स्मेल आला, गंध आला आणि ही फ्लॉवर्स आहेत कोणती तरी, इथपर्यंतचं ज्ञान तुमचं होतं। परंतु जेव्हा तुम्ही त्या फ्लॉवर्सकडे लक्ष दिलं, मी त्याची काही वैशिष्ट्ये तुम्हाला सांगितलेली आहेत, त्याच्या गुणधर्माविषयी काही आपण बोललेलो आहे, आता त्या फुलांविषयी अधिक माहिती तुम्हाला मिळालेली आहे। म्हणजे संवेदन ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अवधानानंतरची आहे। वेदन सुरुवातीला होतं एखाद्या उद्दीपकाचं, एखाद्या गोष्टीत आपल्याला, त्यानंतर आपण एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करतो आणि मग आपल्याला संवेदन होतं। संवेदन ही अवधानानंतरची शेवटची प्रक्रिया आहे।
जाणीवेला जेव्हा अर्थ प्राप्त होतो त्यास आपण संवेदन असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्र हो, तर हे अशा पद्धतीचं जे स्वरूप आहे, हे अवधानाचं स्वरूप या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर आज त्याच्या पुढचा जो घटक आपल्याला घ्यायचा आहे तो आहे अवधानाची अंगे किंवा वैशिष्ट्ये. अवधानाची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ती कोणकोणती आहेत? यामध्ये पहिलं आहे स्पॅन ऑफ अटेन्शन, ज्याला आपण अवधान कक्षा किंवा विस्तार असं म्हणतो आहे. आता स्पॅन ऑफ अटेन्शन म्हणजे काय, किंवा ज्याला आपण अवधान कक्षा किंवा अवधान विस्तार असं म्हणतो, तर याचा अर्थ असा आहे की अवधान विस्तार किंवा कक्षा कशाच म्हटलं जातं, तर एका दृष्टिक्षेपामध्ये व्यक्ती जेवढ्या उद्दीपकाकडे लक्ष देतो त्या उद्दीपक संख्येला अवधान कक्षा किंवा अवधान विस्तार असं म्हटलं जातं. एका दृष्टिक्षेपामध्ये म्हणजे व्यक्ती जेव्हा एखाद्या उद्दीपकावरती लक्ष केंद्रित करणार आहे, लक्ष केंद्रित केल्याबरोबर जेवढे उद्दीपक त्याच्या लक्षात येतात त्या उद्दीपक संख्येला इथे अवधान कक्षा स्पॅन ऑफ अटेन्शन असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला अभ्यासक्रमामध्ये हा टॉपिक देण्याचं कारण असं आहे, कॉग्नेटिव्ह सायकोलॉजीवरचा हा जो टॉपिक आहे, कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी या ब्रँचमधला कॉग्नेटिव्ह प्रोसेस, की अवधानाचा आणि आपला शिक्षण प्रक्रियेचा खूप जवळचा संबंध आहे. तुम्ही क्लासमध्ये जेव्हा तुमचे शिक्षक तुम्हाला अध्यापन करत असतात, शिकवत असतात, त्यावेळी जेवढं तुम्ही फुल्ली कॉन्सन्ट्रेशन देऊन शिक्षकांचं लेक्चर लिसन कराल तर तुम्हाला ते व्यवस्थित परत आठवण्यासाठी मदत मिळेल. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जेवढं आपण चांगलं एखाद्या उद्दीपकावरती देणार आहे ती गोष्ट आपण पटकन विसरत नाही आहे, कारण त्याचा अर्थ आपल्याला व्यवस्थित समजतो, त्याचं संवेदन आपल्याला व्यवस्थित होतं. तर इथे अवधान कक्षा किंवा अवधान विस्तार हा प्रत्येकाचा वेगळा आहे. स्पॅन ऑफ अटेन्शन प्रत्येकाची वेगवेगळी आहे. काही व्यक्तींचा स्पॅन ऑफ अटेन्शन कमी असतो. जनरली आपल्याला सांगता येईल की सर्वसाधारणपणे व्यक्तीची जी अवधान कक्षा ही 7 ते 8 अंकापर्यंत असते. 6 ते 7 किंवा 7 ते 8 अंकापर्यंत असते. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की आपण जास्तीत जास्त 6 ते 7 उद्दीपकावरती एका वेळी फोकस केल्याबरोबर लक्ष केंद्रित करू शकतो. या संदर्भामध्ये मानसशास्त्री प्रयोगशाळेमध्ये एखाद्या व्यक्तीचं जर आपल्याला स्पॅन ऑफ अटेन्शन पाहायचं असेल तर त्यासाठी स्टॅचिस्टोस्कोप नावाचं एक उपकरण आहे. या उपकरणावरती काही कार्ड्स प्रयुक्त व्यक्तीसाठी दिलेली असतात. या उपकरणाच्या वरच्या बाजूला कार्ड्स त्या उपकरणामधून टाकण्यासाठी या ठिकाणी एक सुविधा दिलेली असते आणि इथे अशा पद्धतीचं हे उपकरण आहे स्टॅचिस्टोस्कोप ज्याला आपण म्हणतो. तर इथून कार्ड्स टाकले जातात. प्रयोगासाठी साधारणपणे इथे 10 कार्ड्स वापरले जातात. प्रत्येक कार्ड्सवरती डॉटची संख्या वेगवेगळी आहे. काही कार्डवरती 2 डॉट असतील, काही कार्ड्सवरती 4 डॉट्स असतील, काही कार्ड्सवरती रँडमली म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे डॉट्स असतात. तर प्रत्येक प्रयत्नामध्ये प्रयुक्त व्यक्तीला एक एक कार्ड इथून सोडलं जातं आणि इथे या स्टॅचिस्टोस्कोप उपकरणाला इथे एक विंडो आहे, आयकॉन आहे. या आयकॉनमध्ये हे कार्ड तुम्हाला फक्त 1.0 मिलीसेकंद एवढं दिसतं. या 1.0 सेकंदामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की या प्रत्येक कार्डवरती किती ठपके होते, म्हणजे जे कार्ड प्रयोगकर्ता आपल्याला त्या मशीनमधून दाखवणार आहे, स्टॅचिस्टोस्कोपमधून सोडणार आहे, ते अगदी खूप कमी वेळ आपल्याला त्या खिडकीमध्ये विंडोमध्ये दिसतं. एवढ्या कमीत कमी टाईममध्ये 1.0 सेकंदामध्ये आपल्याला त्या कार्ड्सवरती किती डॉट्स आहेत, किती ठिपके आहेत, हे याची अचूक संख्या आपण प्रयोगकर्त्याला सांगायची असते. सुरुवातीला काय होतं की सुरुवातीला जोपर्यंत ठिपक्यांची संख्या कमी आहे तोपर्यंत आपल्याला ओळखता येते, परंतु ठिपक्यांची संख्या जशी पुढे मग 4, 5, 4 ठिपक्यापर्यंतचे कार्ड्स आपण व्यवस्थित रीड करू शकतो. पण पुढे 5, 6 ठिपक्यापर्यंतचे कार्ड्स मात्र आपल्याला इकडे रीड करता येत नाही, कारण तोपर्यंत ते कार्ड पुढे गेलेलं असते. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला साधारणपणे 6 ते 7 अंकापर्यंतची जी स्पॅन ऑफ अटेन्शन आहे ती जनरली लोकांची असते. काही लोकांची स्पॅन ऑफ अटेन्शन ही इतरांपेक्षा जास्त असते. एखादा टेलिफोन ऑपरेटर असेल किंवा एखादा लेखनिक असेल, जो टाईपरायटर चालवतो तो असेल, तर त्याची स्पॅन ऑफ अटेन्शन जास्त असते. म्हणून तर तुम्हाला माहिती असेल की इथे टेलिफोनचे जे लँडलाईनचे नंबर्स असतात हे 6 ते 7 अंकी असतात, किंवा आपला पिनकोड नंबर आहे हे पिनकोड नंबर 5 अंकी असतात. याच्या पाठीमागचा उद्देशच हा आहे की एका दृष्टिक्षेपामध्ये आपल्या त्या उद्दीपकाकडे लक्ष गेलं पाहिजे. आपल्या वाहनांचे नंबरसुद्धा तुम्ही बाईकचे वगैरे पाहिले असतील किंवा 2 व्हीलर, 4 व्हीलर, 3 व्हीलरचे, तर हे नंबरसुद्धा 4 डिजिटमध्ये असतात.
त्याच्या पाठीमागे त्या स्टेटचं नाव असतं. फॉर एक्झाम्पल MH13, पुढे काय नंबर असेल तो 4 अंकी असतो. याचा उद्देश हा आहे, तसं जर पाहायला गेलं तर आपल्या संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये वाहनांची लाखो करोडो संख्या असेल. एवढा मोठा नंबर शक्य नाही आपल्याला. आपण त्या स्टेट वाईज काय केलेलं आहे, ती नंबरची रचना केलेली आणि 4 डिजिट ठेवलेले आहेत. एखादा जर व्यक्ती गुन्हा करून जर वाहनांवरती जात असेल तर त्याचवेळी पाठीमागून पाठलाग करणाऱ्या त्या ट्रॅफिक पोलिसाला त्या गाडीचा, वाहनाचा नंबर लगेच त्याला कॅप्चर करता आला पाहिजे, लगेच त्याला त्यावरती फोकस करता आला पाहिजे, लगेच त्याचं लक्ष त्याकडे गेलं पाहिजे आणि त्याला तो पटकन समजला पाहिजे. हा त्या पाठीमागचा उद्देश. म्हणजे इथे स्पॅन ऑफ अटेन्शन, अवधान कक्षा, अवधान विस्तार तुमचा किती आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. काही विद्यार्थ्यांचा स्पॅन ऑफ अटेन्शन खूप जास्त असतो. एकाच वेळी ते बऱ्याचशा गोष्टी पाहत असतात, अनेक गोष्टीकडे त्यांचं लक्ष जातं. याला आपण अवधान कक्षा किंवा अवधान विस्तार असं या ठिकाणी म्हणू शकतो. आता या स्टॅटिस्टोस्कोप उपकरणाऐवजी आज सायकोलॉजिकल लॅबोरेटरीमध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हायसेस आहेत, उपकरणं आहेत. त्या उपकरणावरती तुम्हाला अशा पद्धतीनं कार्ड्स दाखवण्याची सुविधा केलेली असते. स्टॅटिस्टोस्कोप हे एक उपकरण आहे, याच्यासारखंच एक मॉडर्न डिव्हायसेस आहे की ज्या डिव्हायसेसमध्ये सुद्धा तुम्हाला या पद्धतीनं हे कार्ड्स दाखवले जातात आणि त्याच्या सहाय्याने तुमचं स्पॅन ऑफ अटेन्शन पाहिला जातो. तुमचा स्पॅन ऑफ अटेन्शन जेवढा अधिक, तेवढं एकाच वेळी तुम्ही अधिक गोष्टीवरती लक्ष केंद्रित करू शकता. त्यानंतर अवधानाचं दुसरं अंग आहे ते म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ अटेन्शन किंवा ज्याला आपण अवधान विकर्षण असं म्हणतो. आता फ्लक्च्युएशन ऑफ अटेन्शनमध्ये काय सांगता येईल आपल्याला, अवधान क्रियेमध्ये जो व्यत्यय येतो, इंटरफेरन्स येतो, त्याच्यामुळे जेव्हा एखाद्या गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित करत असताना जर काही खंड पडत असेल, मध्ये अडथळा येत असेल, व्यत्यय येत असेल, इंटरफेरन्स येत असेल, तर त्याला आपण अवधान विकर्षण असं म्हणतो. आता या अवधान विकर्षणासंदर्भामध्ये अवधान विकर्षणचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो की ज्याच्या सहाय्याने तुम्हाला अवधान विकर्षण म्हणजे काय हे समजून येईल. अवधान क्रियेमध्ये येणारा व्यत्यय की ज्याच्यामुळे तुमच्या अवधान देण्यामध्ये खंड पडतो, त्याला आपण अवधान विकर्षण असं म्हणतो. उदाहरणार्थ, परीक्षा जवळ आलेली असेल तर अशा वेळी तुम्ही अभ्यासाला बसल्यानंतर बाजूच्या घरातून जर रेडिओचा खूप मोठ्या आवाजामध्ये रेडिओवरती संगीत चाललेलं असेल, गाणं चाललेलं असेल, तर त्याच्यामुळे तुमचं पुस्तकावरती लक्ष केंद्रित करण्यामध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्याच्यामध्ये इंटरफेरन्स येतो तुमच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये, स्टडीमध्ये. तर हे झालं अवधान विकर्षण. एखादी गोष्ट करत असताना, एखाद्या गोष्टीवरती तुम्ही लक्ष दिलेलं असताना, ती गोष्ट करत असताना तुम्हाला इतर ज्या बाह्य उद्दीपकामुळे जर काही अडथळे निर्माण होत असतील तर त्याच्यामुळे जर व्यत्यय जाणवत असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, अवधान विकर्षण असं म्हणतो. आता हे अवधान विकर्षण कोणकोणत्या गोष्टीमुळे निर्माण होऊ शकतं, जसं की बाह्य घटक आहेत, काही वस्तुनिष्ठ घटक असतील किंवा बाह्य घटक असतील, तर हे घटक काय करतात, इथे व्यक्तीचं लक्ष इकडे त्या गोष्टीवरून म्हणजे लक्ष देण्यामध्ये व्यक्तीला अडथळे जाणवायला लागतात. अंतर्गत घटकाचं उदाहरण आपल्याला देता येईल. उदाहरणार्थ, वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर पोटदुखीचा त्रास असेल तर तो वर्गातील शिक्षकांच्या शिकवण्याकडे तो लक्ष देऊ शकणार नाही, कारण त्याच्या वर्गातील शिक्षकांच्या शिकवण्यामध्ये त्याच्या पोटदुखीमुळे इंटरफेरन्स येणार आहे, व्यत्यय येणार आहे, खंड पडणार आहे त्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये. त्याला आपण अवधान विकर्षण असं म्हणतो. अवधान विकर्षण हा वेगवेगळ्या अनेक गोष्टीमुळे निर्माण होत असतो. जसं की तुम्ही अभ्यासाला बसला आणि मी सांगितलं की खूप मोठ्याने बाजूच्या घरातून साऊंड्स, गाणी लावलेली असतील, टेलिव्हिजनचा आवाज मोठ्या प्रमाणे आहे, मुलांचं शाउटिंग आहे, ओरडणं आहे, तर या गोष्टी तुमचं लक्ष विचलित करतात. म्हणजे उद्दीपकाची तीव्रता अधिक असेल किंवा इकडे उद्दीपकाचा आकार असेल, यासारख्या ज्या गोष्टी आहेत, बाह्य घटक ज्याला आपण म्हणतो, तर हे बाह्य घटकसुद्धा इकडे तुमच्या व्यक्तिमत्वावरती तुमच्या अवधान देण्याच्या प्रक्रियेवरती परिणाम करू शकतात. त्याच्यामुळे तुमचं लक्ष तिकडे देण्यामध्ये तुम्हाला अडचणी उत्पन्न होऊ शकतात. त्याला आपण अवधान विकर्षण असं म्हणतो आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे अवधान विभाजन, ज्याला आपण डिवायडेशन ऑफ अटेन्शन असं म्हणतो. एकाच वेळी जेव्हा 2 भिन्न भिन्न उद्दीपकाकडे आपण जेव्हा लक्ष देतो त्याला आपण अवधान विभाजन, डिवायडेशन ऑफ अटेन्शन असं म्हणतो. आता हे डिवायडेशन ऑफ अटेन्शन देत असताना किंवा आपण एकाच वेळी 2 उद्दीपकाकडे लक्ष केंद्रित करत असताना यातील एक गोष्ट आपण मेकॅनिकली करतो आणि एक गोष्ट नॅचरली करतो.
एक गोष्ट नैसर्गिकपणे करतो आणि एक गोष्ट आपण यांत्रिकपणे करतो. उदाहरणार्थ, टेलिव्हिजन पाहत असताना जेवण करणं, किंवा इकडे वाचन करत असताना, वर्तमानपत्र वाचत असताना विणकाम करणं. तर या ज्या क्रिया आहेत यातील एक जी क्रिया आहे ती क्रिया नैसर्गिक आहे, पण त्याच्या जोडीने केली जाणारी जी दुसरी क्रिया असते ती मात्र अनैसर्गिक असते किंवा जी कृत्रिम असते. सायकल चालवता चालवता गप्पा मारणं असेल, आपण शाळा महाविद्यालयामध्ये जात असताना आपल्या मित्राबरोबर सायकल चालवत असताना गप्पाही मारू शकतो. एकाच वेळी दोन गोष्टीकडे लक्ष आहे, मित्राच्या गप्पावरतीही लक्ष आहे, सायकलही चालवतो आहे. म्हणजे यातली एक गोष्ट आपण काय करतो, लक्षपूर्वक करतो, तर दुसरी जी गोष्ट आहे ती सवयीमुळे करतो. सायकल चालवणं याकडे आपलं सगळ्यात मुख्य लक्ष असतं. गप्पा मारणं सायकल चालवत असताना हे आपण यांत्रिकपणे करतो, मेकॅनिकली करतो, सवयीमुळे करतो. तसंच स्त्रिया गप्पा मारता मारता दळण निवडणं, टिपणं, विणकाम करणं, तर यासारखी कामं त्या करू शकतात. हा केवळ सवयीचा भाग आहे. सवयीमुळे एकाच वेळी दोन उद्दीपकाकडे आपण लक्ष केंद्रित करू शकतो. पण असं जरी असलं तरी त्यातील एक जो घटक आहे त्याकडे आपलं व्यवस्थित लक्ष जातं. तुम्ही अभ्यास करत असताना रेडिओवरच्या बातम्या जर ऐकत असाल तर दोन्ही गोष्टी चांगल्या होणार नाही. काही विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना रेडिओ लावला तरी त्यांचा अभ्यास होऊ शकतो, असे काही विद्यार्थी बोलतील. हे जरी असलं त्यांच्या बाबतीमध्ये तरी ते सवयीमुळं ते शक्य आहे. हे सर्वांना शक्य होईल असं नाही आहे. यांत्रिकपणे किंवा सवयीमुळे, हॅबिटमुळे असे विद्यार्थी अशा गोंगाटामध्ये सुद्धा अभ्यास करू शकतात. त्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी जाणवणार नाही आहे. त्याला आपण डिवायडेशन ऑफ अटेन्शन असं म्हणतो. एकाच वेळी दोन भिन्न भिन्न गोष्टीकडे व्यक्तीचं लक्ष तिकडे जात असतं, त्याला आपण अवधान विभाजन असं म्हणतो. त्यानंतर पुढचं जे अवधानाचं अंग आहे ते म्हणजे अवधान दोलन किंवा अवधान विचलन, ज्याला आपण डायव्हर्शन ऑफ अटेन्शन असं आपण म्हणतो. अवधान हे एखाद्या दोलकाप्रमाणे काम करतं. दोलक जसं आपण घड्याळामध्ये पाहतो की तो इकडून इकडे जातो, तशा पद्धतीचं अवधानाचं काम असतं. अवधान हे लक्ष हे एकदा एखाद्या उद्दीपकावर असतं तर तत्क्षणी पुढच्या क्षणी ते दुसऱ्या उद्दीपकाकडे जातं. याला आपण अवधान दोलन किंवा अवधान विचलन असं आपण म्हणतो. अवधान विचलन म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित करत असताना त्याचवेळी दुसऱ्या उद्दीपकावरती लक्ष आपलं जातं, लगेच पुन्हा परत मूळ उद्दीपकावरती आपलं लक्ष येतं. याला आपण काय म्हणतो, अवधान दोलन असं म्हणतो. आता या अवधान दोलन किंवा अवधान विचलनाचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की आपल्या वर्गामधीलच एखादं उदाहरण जर आपण घेतलं तर तो भाग आपल्याला व्यवस्थित समजून घेता येऊ शकतो. वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना वर्गाच्या खिडकीच्या बाहेरून एखादा जर शिपाई एखादं नोटीस घेऊन येत असेल तर पटकन आपलं त्याच्याकडे लक्ष जातं. कारण का, त्या शिपाईकडे काही क्षण आपलं लक्ष जातं की लगेच पुन्हा आपण शिक्षक काय बोलत आहेत त्या सूचनेकडे आपण लक्ष. हे झालं अवधान दोलन. एका उद्दीपकाकडून दुसऱ्या उद्दीपकाकडे आपलं लक्ष जातं. किंवा आपण अभ्यासाला बसलेलो आहे आणि अचानक आपल्या घराच्या खिडकीच्या बाहेरून कोणीतरी गेलेलं असेल, चालत गेलेलं असेल, तर त्याकडे आपलं लक्ष जातं क्षणार्धात, परत आपण आपल्या अभ्यासाकडे वळतो. याला काय म्हणतो आपण, अवधान दोलन किंवा अवधान विचलन असं म्हणतो. आता हे अवधान दोलन किंवा अवधान विचलन हे केव्हा निर्माण होतं किंवा ते कसं निर्माण होतं, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला वर्गामध्ये थकवा आलेला आहे, फिजिकल फटीग आलेला असेल, तर त्यावेळी त्याचं कळत नकळतपणे लक्ष वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना त्याचं लक्ष बाजूच्या विद्यार्थ्यांकडे जातं. ते विद्यार्थी काय करतायत काही नाही याच्याकडे तो पाहतो. परत काही क्षणानंतर तो पुन्हा शिक्षकांच्या शिकवण्याकडे येतो. हे झालं विचलन, झालं डायव्हर्जन झालं. तर हे कशामुळे होतं, फिजिकल स्फटिक आहे, शारीरिक थकवा आहे, त्याचबरोबर लॅक ऑफ इंटरेस्ट आहे, अभिरुचीमधील कमतरता आहे. तुम्ही एखाद्या वक्त्याच्या व्याख्यानाला गेलेला आहात परंतु त्या व्याख्यात्याचं लेक्चर तितकंसं रोचक नाही आहे, तो टॉपिकही तुम्हाला तुमच्या आवडीचा नाही आहे, त्याच्यामध्ये काहीच तुम्हाला इंटरेस्ट नाही. तर अशा वेळी तुमचं लक्ष एकसारखं डायव्हर्ट होईल, विचलित होईल, एका उद्दीपकाकडून दुसऱ्या उद्दीपकाकडे तुमचं लक्ष जाईल.
उदाहरणार्थ जर तुम्हाला शास्त्रीय संगीताविषयी काही नॉलेज नाही आहे किंवा त्याच्याबद्दल काहीच अभिरुची तुमच्याकडे नाहीत आणि अशा एखाद्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला तुम्ही गेलेला आहात आणि तिकडे गेल्यानंतर तिथे जेव्हा ही क्लासिकल मैफिल सुरू होईल, शास्त्रीय संगीत जेव्हा सुरू होईल, त्यावेळी तुम्ही सुरुवातीला काही काळ त्याकडे लक्ष द्या, पण नंतर मात्र तिथले राग ऐकून तुमचा रागाचा पारा वाढायला लागेल. कारण का, तुम्हाला त्यामध्ये काहीच अभिरुची नाही आहे, तुम्हाला त्याबद्दल काही आवड नाही आहे. त्यामुळे तुम्ही वारंवार काय कराल की हा कार्यक्रम कधी संपतो आहे, किंवा वारंवार तुम्ही तुमच्या घड्याळाकडे, वेळेकडे लक्ष द्यायला लागाल किंवा इतरत्र लक्ष द्यायला लागाल, इतर प्रेक्षकांकडे तुमचं लक्ष जाईल. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण अवधानाची अंगे किंवा अवधानाच्या ज्या वेगवेगळ्या बाजू आहेत, तर त्या या 4 बाजूंचा, अंगांचा, वैशिष्ट्यांचा आज आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये स्पॅन ऑफ अटेन्शन किंवा ज्याला आपण अवधान कक्ष किंवा अवधान विस्तार असं म्हटलेलं आहे, त्यानंतर अवधान विकर्षण, त्यानंतर अवधान विभाजन, त्यानंतर अवधान दोलन, या 4 अवधानाच्या अंगांचा किंवा वैशिष्ट्यांचा आज आपण अभ्यास केलेला आहे. तर या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.